दशक चौथा नवविधा भक्ती निरूपण. समास पहिला श्रवण भक्ती निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. ज्ञानेश्वराने श्रीमंत झालेल्या हे गणेशा तुझा जय जयकार करतो. आत्मज्ञानाचा परमार्थ माझ्याकडून वद. गणेश वंदनानंतर सर्व सफलतेला कारण असलेल्या मनाला स्फूर्तिरूपाने विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या वेदमाता शारदेला नमस्कार करतो. आणि शेवटी ज्यांच्यामुळे मला ज्ञान विचार समजू लागले त्या परात्पर सद्गुरूंचे स्मरण करतो. मागील दशकाच्या शेवटी श्रोत्यांनी भगवत भक्ती कशी करावी असा अत्यंत चांगला प्रश्न विचारला होता. त्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या उत्तरावर या ग्रंथात निरूपण करीत आहोत. श्रोते हो, सतशास्त्रांमध्ये सांगितलेली अत्यंत पवित्र अशी नवविधा भक्ती एकाग्र होऊन ऐका. श्लोक. श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्. भावार्थ. श्रवण कीर्तनम विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन अशा 9 प्रकारच्या भक्ती आहेत. वर भक्तीचे 9 प्रकार सांगितले आहेत ना, त्याचे विवरण करून त्या समजावून देत आहोत. परंतु यासाठी श्रोतेजनो तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकायला हवे. पहिली भक्ती असलेल्या श्रवणाची लक्षणं अशी आहेत. कीर्तन, पुराण आणि विविध अध्यात्म ऐकत जावे. कर्म, उपासना, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, वैराग्य मार्ग, योग मार्ग याबद्दल ऐकत जावे. अनेक व्रतांचा, तीर्थांचा आणि दानांचा महिमा ऐकावा. त्याशिवाय कित्येक महात्मे, कित्येक स्थान, कित्येक पुरश्चरण आहेत त्या सर्वांविषयी ऐकावे. इतकेच नव्हे तर दुग्धहारावर राहणे, निराहार राहणे, फलाहारावर राहणे, केवळ पूर्ण भक्षावर राहणे, दुर्वांच्या रसावर राहणे किंवा कोणता तरी एखादा पदार्थ सेवन करून राहणे या सर्वांविषयीचा वृत्तांत ऐकावा. त्याचप्रमाणे हटनिग्रही, उष्णवास, शीतवास, जलवास, अरण्यवास, भूगर्भवास किंवा आकाशात वास कसे करतात ते ऐकावे. तद्वत जपी तपी तामस योगी, अनेक प्रकारे निग्रह करणारे हठयोगी, शाक्तागम मार्गाचे अघोर योगी कसे राहतात तेही ऐकावे. विविध मुद्रा, विविध आसन, विविध दृश्य आणि लक्षात ठेवण्याजोगी स्थळं कोणती, शरीर आणि जगाचे मूल तत्व याबद्दल सुद्धा ऐकावे. अनेक शरीरांची रचना कशी झाली, पृथ्वी कशी निर्माण झाली, अनेक सृष्टीतील पदार्थांची माहिती ऐकावी. चंद्र, सूर्य, नक्षत्र मंडल, मेघमंडल, 21 स्वर्ग, 7 पाताळ कसे आहेत हे विचारावे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे सत्यलोक इत्यादी स्थाने, इंद्र देवता, ऋषी यांची अमरावती इत्यादी स्थान आणि वायू, वरुण, कुबेर यांची स्थान कशी आहेत ते ऐकावे. त्याचप्रमाणे 9 खंड, 14 लोक, 8 दिक्पालांची स्थान आणि अगम्य असलेले नंदनवन, उपवन यांच्या गोष्टीबद्दलही ऐकावे. गण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर, अष्टनायिकांच्या गायनाचे वर्णन ऐकावे. राग ज्ञान, ताल ज्ञान, नृत्य ज्ञान, वाद्य ज्ञान, अमृत कालाचे ज्ञान, प्रसंग ज्ञान याविषयी ऐकावे. 14 विद्या, 64 कला, सामुद्रिक लक्षणांच्या सर्व कला, 32 लक्षण इत्यादी अनेक कला कशा आहेत तेही ऐकावे. मंत्रमणी,
त्रोतक सिद्धी गुणकारी झाडपाला रसायन धातू नाडी ज्ञान या विषयी सर्व ऐकावे. कफ पित्त इत्यादी कोणत्या दोषाने कोणते रोग होतात, कोणत्या रोगाला कोणते औषध, कोणत्या औषधाला कोणती चिकित्सा उपयोगी पडते इत्यादी विषयी ऐकावे. याशिवाय पुराणात सांगितलेलं रौरव कुंभीपाक इत्यादी नरकाविषयी ऐकावे. यमलोकातील अनेक दुःख, स्वर्गसुख, नरक दुःख इत्यादी विषयी ऐकावे. विविध सामान्य ज्ञानाशिवाय आत्महितासाठी मुख्यतः 9 प्रकारच्या भक्ती कशा आहेत, 4 मुक्तीचे प्रकार कोणते आणि श्रेष्ठ गती कशाने प्राप्त होते याविषयींची माहिती ऐकावी. सायुज्य मुक्ती कशी प्राप्त होते आणि ती मिळविण्याची रीत कोणती याचा निश्चय होण्यासाठी अनेक पंथाचे परीक्षण करावे. वेद, शास्त्र, पुराण, वेदांच्या महावाक्यांचे अर्थ आणि 4 देहाचे निरसन करावे. आम्ही आतापर्यंत सांगितलेल्या सर्व गोष्टींबद्दल ऐकावे. ही गोष्ट खरी असली तरीही त्यातील गाभा शोधून घ्यावा आणि असार ते जाणून त्यांचा त्याग करावा. यालाच श्रवण भक्ती असे म्हणतात. सगुण परमेश्वराचे चरित्र ऐकणे आणि निर्गुण आत्मज्ञान जाणणे ही दोन्ही श्रवण भक्तीची लक्षणं आहेत. म्हणून अत्यंत पावन सगुण देवांची चरित्र आणि निर्गुण ब्रह्माचा तत्वशोध या दोन्हींचे श्रवण करावे. अवतारी पुरुषांच्या जयंत्या, उपवास इत्यादी अनेक साधने, मंत्र, यंत्र, जप, ध्यान, कीर्ती, वर्णन, स्तुती, स्तोत्र, भजन इत्यादी विविध विषयांबद्दल ऐकावे. हे सगुण श्रवण आहे. अध्यात्म निरूपण हे निर्गुणाचे श्रवण आहे. मुमुक्षेने या दोन्हींच्या साह्याने देव व आपण यातील भिन्नता नाहीशी करून ऐक्य निर्माण करण्याचे रहस्य शोधून घ्यावे. श्रवण भक्तीचे निरूपण करून झाले. पुढील समासात कीर्तन भक्तीचे लक्षण सांगत आहोत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्थ दशके श्रवण भक्ती निरूपणं नाम प्रथमः समासः.